आज आपण पार्टी स्टार्टर मेनू बनवत आहोत। मस्त क्रिस्पी, ज्युसी, रेस्टॉरंट स्टाईल गोबी मंचुरियन घरच्या घरी कसे बनवायचे आहे ते आज आपण बघणार आहोत। अतिशय सोपी रेसिपी आहे आणि झटपट देखील होते। गोबी मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो फ्लॉवर घेतलेला आहे। फ्लॉवरचा हा जो देठाकडचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे फ्लॉवरचा देठाकडचा भाग मी काढून घेतलेला आहे। आता हे जे फ्लॉवरचे तुरे आहेत ना आपल्याला काढून घ्यायचे आहेत। थोड्या मोठ्या आकारामध्ये हे तुरे आपल्याला कापून घ्यायचे आहेत। फ्लॉवरचे हे तुकडे करत असताना ना आपल्याला हा जो देठाकडचा भाग आहे तो थोडा आपल्याला ठेवायचा आहे। बघा अशा प्रकारे थोड्या मोठ्या आकारामध्ये हे फ्लॉवरचे तुरे मी काढून घेतलेला आहे आणि हा देठाकडचा भाग आपल्याला थोडा ठेवायचा आहे। इतर वेळेस आपण भाजी बनवताना हे जे फ्लॉवरचे तुरे आहेत थोडे लहान आकारामध्ये कापतो, पण गोबी मंचुरियन बनवण्यासाठी आपल्याला हे फ्लॉवरचे तुरे थोडे मोठ्या आकारामध्ये कापायचे आहेत आणि हा जो देठाकडचा भाग आहे ना तो आपल्याला थोडा ठेवायचा आहे। आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे फ्लॉवरमध्ये ना बऱ्याच वेळा भरपूर अळ्या असतात। मी यावर जी काही घाण बसलेली असते किंवा अळ्या असतात त्या काढण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये भरपूर मीठ घालायचं आहे। त्यानंतर आपण हे जे फ्लॉवरचे तुकडे आहेत ते या मिठाच्या पाण्यामध्ये घालून 10 ते 15 मिनिटं असेच ठेवणार आहोत। इथे हे जे मी पाणी घेतलेले आहे ते अगदी रूम टेम्परेचरवरचं पाणी आहे। अजिबात इथे हे पाणी मी गरम करून वगैरे घेतलेलं नाही। आता हा फ्लॉवर मी पाण्यामध्ये असाच थोडा वेळ 10-15 मिनिटं ठेवणार आहे। तोपर्यंत आपण याची पुढची तयारी करणार आहोत। इथे एका भांड्यामध्ये बघा अर्धी वाटी इथे मी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकता। फ्लेवरसाठी ना यामध्ये मी काळी मिरी पावडर घातलेली आहे। अगदी पाव चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे। 10-12 अख्खी काळी मिरी मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे आणि त्याचीच पावडर घातलेली आहे। त्यानंतर 1 ते 2 चमचे आपल्याला यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे। त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण फ्लॉवरचे पकोडे बनवणार आहोत त्याच्यासाठीचं हे जे सुखं पीठ आहे ना ते इथे तयार झालेले आहे। त्यानंतर एका बाजूला आपण मिठाच्या पाण्यामध्ये फ्लॉवरचे तुकडे घालून ठेवले होते ते देखील मिठाच्या पाण्यातून बाहेर काढलेले आहेत आणि गाळणीमधून छान निथळून घेतलेले आहे। आता आपण फ्लॉवरचे पकोडे बनवण्यासाठी हे जे मिश्रण आहे ते तयार करणार आहोत। या पिठामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। पाणी घालताना अगदी थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे। इथे हे मिश्रण मी तयार केलेलं आहे। हे मिश्रण आपल्याला जास्त सैलसर ठेवायचं नाही किंवा जास्त घट्टही ठेवायचं नाही। फ्लॉवरच्या तुकड्यांना व्यवस्थित कोटिंग बसेल इतपतच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। इथे बघा हे परफेक्ट असं माझं मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित तयार झालं आहे की नाही हे चेक करण्यासाठी एखादा फ्लॉवरचा तुकडा घ्या, या मिश्रणामध्ये घोळून घ्या। इथे बघा व्यवस्थित फ्लॉवर कोट होत आहे, याचा अर्थ आपलं हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे। इथे मी एका बाजूला आधीच कढईमध्ये पुरेसं तेल गरम करून घेतलेलं आहे। पकोडे तळण्यासाठी तेल गरम करताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे आणि व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचं आहे। मी हे तेल व्यवस्थित गरम करून घेतलं आहे। त्यानंतर बघा फ्लॉवरचे तुकडे अशा प्रकारे एक एक करून मिश्रणामध्ये व्यवस्थित घोळवून घेत आहे आणि हे तुकडे आपल्याला या तेलामध्ये सोडायचे आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। तेलात हे पकोडे तळताना जास्त कढईमध्ये गर्दी करायची नाही, अगदी थोड्या प्रमाणामध्येच हे पकोडे मी तेलात तळून घेत आहे। दोन्ही बाजूने व्यवस्थित 5 ते 6 मिनिटं जोपर्यंत या पकोड्यांना हलकासा सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत आपण हे पकोडे तळून घेणार आहोत। तुम्ही हे फ्लॉवरचे पकोडे बघू शकता, छान असे याला सोनेरी रंग आलेत आणि मस्त असे क्रिस्पी देखील झालेले आहेत। यामधलं एक्सेस तेल आहे ते निथळून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे आता आपल्याला दुसरी बॅच देखील तळून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने हे सर्व पकोडे मी तळून घेतलेले आहेत। हे पकोडे बघू शकता, याचा रंग बघा छान असा
लाल रंग आलेला आहे. यासाठी आपण कोणताही फूड कलरचा वापर केलेला नाही, साधा काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे आणि छान क्रिस्पी देखील पकोडे झालेले आहेत. आता यानंतर तिसरी स्टेप आहे, आपल्याला एक सॉस तयार करायचा आहे. त्यासाठी इथे बघा एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि अर्धा बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला 2 चमचे बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचा आहे. 1 चमचा आपण बारीक चिरून घेतलेले आल्याचे तुकडे घातलेले आहेत. आता या स्टेजला मी गॅसची फ्लेम हाय केली आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला हे तिन्ही जिन्नस छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत लसूण छान कुरकुरीत होत नाही, लसणाचा थोडा हलकासा रंग बदलत नाही, तोपर्यंत आपल्याला हे तिन्ही जिन्नस छान परतून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनटं कांदा, लसूण आणि आलं तेलामध्ये छान परतून घेतलेलं आहे. हलका असा कांद्याचा आणि लसणाचा रंग बदललेला आहे. आता 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या उभ्या अशा प्रकारे चिरून घेतलेल्या आहेत, त्या देखील यामध्ये घालायच्या आहेत. 1 मिनिट मिरची कांद्यासोबत मी परतून घेतल्यानंतर आता यामध्ये अर्धी ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती देखील आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायची आहे. शिमला मिरची आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचं नाही, अगदी 1 मिनिट आपण शिमला मिरची कांद्यासोबत परतून घेणार आहोत. आपण यामध्ये जे काही जिन्नस घालत आहोत ते फक्त 1-2 मिनिटं आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. आता यामध्ये आपल्याला कांद्याच्या पातीचा जो सफेदवाला भाग आहे ना, तो घालायचा आहे. 1 टेबलस्पून इतका सफेद भाग घालायचा आहे. यानंतर ना या भाज्यांमध्ये मी 1 चमचा भरून ना कोथिंबीरची जी देठं आहेत ती बारीक चिरून घेतलेली आहे ती घालत आहे. कोथिंबीरला जितकी चव असते ना, तितकीच कोथिंबीरच्या देठांना देखील चव असते, म्हणून कोथिंबीरचे जे देठ आहेत मी बारीक चिरून घेतलेली आहेत ती देखील या भाज्यांसोबत छान तेलामध्ये परतून घेत आहे. त्यानंतर 2 चमचे कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे ती यामध्ये घालत आहे. सर्व भाज्या घालून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला सॉसेस घालायचे आहेत. सगळ्यात पहिला ग्रीन चिली सॉस घालायचा आहे. त्याऐवजी इथे मी 1 चमचा भरून हिरव्या मिरचीची पेस्ट घातलेली आहे. तुमच्याकडे ग्रीन चिली सॉस असेल तर तुम्ही ग्रीन चिली सॉस घालू शकता. इथे मी 3 ते 4 मिरच्या कमी पाणी घालून याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि तीच पेस्ट यामध्ये घातलेली आहे. पुन्हा एकदा यामध्ये 1 चमचा मी काळी मिरी पावडर घातलेली आहे. 1 चमचा सोया सॉस घालायचा आहे. 1 चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे. 1 चमचा टोमॅटो केचप घातलेला आहे. यानंतर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे, पण मीठ घालताना थोडं बेताने घालायचं आहे, कारण की आपण जे सॉस घातलेले आहेत त्यामध्ये देखील मीठ आहे. आणि पुन्हा एकदा 1 चमचा भरून यामध्ये मी कांद्याची पात बारीक चिरून घेतली आहे ती घातलेली आहे. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आता मी कमी केलेली आहे. मला थोडा सोया सॉस कमी वाटत होता म्हणून आणखी 1 टीस्पून यामध्ये मी सोया सॉस घातलेला आहे. फक्त 1 मिनिटभर आपण हे सर्व जिन्नस परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला जो सॉस तयार करायचा आहे त्यासाठी यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. इथे मी 1 वाटी भरून पाणी घातलेलं आहे. साधारण 200 ml पाणी यामध्ये मी घातलेलं आहे. पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 उकळी येऊ द्यायची आहे. इथे बघा या ग्रेव्हीला 1 उकळी आलेली आहे. आता आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे. यासाठी 2 चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि यामध्ये 4 चमचे पाणी घालत आहे. आता या चमच्याच्या साहाय्याने आपण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. बिलकुल यामध्ये गुठळ्या राहता कामा नये. तुम्ही ही ग्रेव्ही बघू शकता, याला छान अशी 1 उकळी आलेली आहे. 1 उकळी आल्यानंतर ही ग्रेव्ही पुन्हा एकदा मिक्स करून घेतली आहे आणि तयार केलेली ही जी पेस्ट आहे ना, ती थोडी थोडी करून या ग्रेव्हीमध्ये आपल्याला घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे. आपण तयार केलेली सर्व पेस्ट या ग्रेव्हीमध्ये घातलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि जोपर्यंत या ग्रेव्हीला दाटसरपणा येत नाही ना, तोपर्यंत ही ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये ना ही ग्रेव्ही छान दाटसर होते. आणखी 2 ते 3 मिनटं ग्रेव्ही शिजून झाल्यानंतर आता आपण जे पकोडे तळून घेतलेले आहेत ते पकोडे या ग्रेव्हीमध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे. थोडे थोडे पकोडे मी या ग्रेव्हीमध्ये घालत आहेत आणि व्यवस्थित या ग्रेव्हीमध्ये हे पकोडे कोट करून घेत आहे. एकदा का सर्व पकोडे या ग्रेव्हीमध्ये घातले की त्यानंतर आपल्याला हे पकोडे व्यवस्थित हलक्या हाताने या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. आपण हे गोबी मंचुरियन जास्त वेळ शिजवणार नाही. यामध्ये थोडासा क्रिस्पीनेस हवा आहे, यासाठी आपण इथे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपले हे मस्त असे रेस्टॉरंट स्टाईल गोबी मंचुरियन तयार झालेले आहेत. दिसायला अगदी रेस्टॉरंट स्टाईल दिसत आहेत. छान असे रसरशीत आपले हे गोबी मंचुरियन तिथे तयार झालेले आहेत.
आता सगळ्यात शेवटी ना यावर आणखी थोडं एक चमचा भरून मी बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात घालत आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरमागरम हे गोबी मंचुरियन इथे खायला तयार झालेले आहेत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यावर थोडंसं अगदी पाव चमचा गरम मसाला देखील स्प्रिंकल करू शकता किंवा काळी मिरी पावडर देखील यावर घालून तुम्ही हे सर्व करू शकता. आणि इथे मस्त असा आपला पार्टी स्टार्टर मेनू रेडी झालेला आहे. मस्त क्रिस्पी आणि ज्युसी असा गोबी मंचुरियन आपण घरच्या घरी बनवलेला आहे. शेजवान चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत गोबी मंचुरियन खायला खूप छान लागतो. आता इथून पुढे गोबी मंचुरियन खाण्याचं मन झालं तर तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये जाण्याची गरज लागणार नाही. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार.